मध्ये उभी करणाऱ्या राजमाता जिजाऊंना सुद्धा या ठिकाणी नमस्कार करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्याला ती रायरेश्वरावरती जी घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन म्हणजे दुसऱ्यांमध्ये प्राण फुंकायचे. आपण वेगवेगळे प्रसंग म्हणजे अफजल खानाचा वध ऐकतोय, शाहिस्ते खानाची बोटं छाटली तो प्रसंग ऐकतोय. आग्र्यावरती तिथून जी आपण सुटका म्हणतो ते ऐकतो. सुरतेची जी काय स्वारी केली आणि सुरतेवरून जी लूट करून हिंदवी स्वराज्यासाठी लागणार जे काय म्हणतो धन आहे ते एकत्रित केलं. मगाशी जो उल्लेख केला की नौदल म्हणजे कान्होजी आंग्रेंना आपण म्हणतो की नेव्हीचे त्यावेळेचे कमांडंट होते आणि ज्यांनी सरांनी वेगवेगळे उल्लेख केला की जहाज असतील, ताफे असतील, वेगवेगळ्या प्रकारची आर्मर जे उभं केलं ती टेक्नॉलॉजी असेल म्हणजे. आणि आज आपल्याला एक घर अख्ख्या आयुष्यामध्ये माणूस एखादा बंगला एखादा गाडी उभी करण्यासाठी अख्खं आयुष्य हे करतो. पण अशा वेळेस 300 किल्ले उभे करायचे आणि परत आपले सर्व राजे एकत्र आले पाहिजेत आणि मुघलांबरोबर युद्ध केलं पाहिजे. यासाठी ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग एकत्र आले त्यावेळेस पुरंदरच्या तहमध्ये कुठलाही न विचार करता फक्त एकच होतं की राजपूत जर एकत्र आले तर आपण अधिक ताकदीने त्यांना रिप्लाय देऊ शकतो. म्हणजे विचार करा ना, कमवायचे परत त्यावेळेस देऊन टाकले, परत ते किल्ले ते जिंकले, म्हणजे काय ताकद असेल. आज आपण काय विचार करायचा तर आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये सुद्धा आपण दुर्लभ भारत जन्म जसं म्हणतो तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधले आपण आहोत. त्यामुळे तो अभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे. शारीरिक रीतीने, बौद्धिक रीतीने, वैचारिक रीतीने आपण सुद्धा संपन्न असलं पाहिजे. आपण सुद्धा तो दृष्टिकोन स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, आपल्या भावांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन असेल, तो आपण आपला उभा करता आला पाहिजे. त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि त्यामधला एक जो डायलॉग आहे तो म्हणजे राजा शिवछत्रपती वाचताना आहे की खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा खुद बनने से पूछे कि बता तेरी रजा क्या है. अरे प्रत्येक परिस्थितीमध्ये आज आपल्या तरुणांना सुद्धा वाटलं पाहिजे की कुठलाही प्रसंग असून द्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये आणि आपण म्हणजे कोसळले जातो. पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं काय किती प्रतिकूल परिस्थिती होते, कशी माणसं जोडली असती की लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले. म्हणजे काय कशी माणसं तयारी केली असती. हे तानाजी मालुसरेंचा प्रसंग आहे. आपण डोळ्यासमोर विचार करा की स्वतःच्या मुलाचं लग्न आहे ते बाजूला सोडून किल्ला जिंकण्यासाठी जातात. सरांनी वेडात मराठे वीर दौडले त्यावेळेस म्हणजे आम्ही कोकणामध्ये जात असताना त्यावेळेस ती परिस्थिती आणि तिथलं जेवण बघितलं त्यावेळेस आपल्याला सुद्धा ती जी शौर्य आहे किंवा तो उत्साह आहे आपल्या जीवनामध्ये की त्यांनी आज त्यांचे प्राण त्यावेळेस दिले. त्यामुळे आज आपण सेफ आहे, आज आपली संस्कृती सेफ आहे किंवा संस्कृती आज पण टिकून आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण एकत्र या ठिकाणी जाऊ आणि ती प्रेरणा यदा कदाचित आपण जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, त्यावेळेसच्या मावळ्यांचा असेल, त्या संतानांचा असेल, त्यांच्यातला एक जरी गुण आपण जीवनामध्ये उचलू शकलो खऱ्या अर्थाने आज आपल्या परिस्थिती आज आपल्या काश छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करायचा. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, मुघलांचं राज्य होतं. वास्तविक आज त्यापेक्षा जास्ती स्पीडनी अंधानुकरण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण आपण करतोय. आपला युवक कुठे आहे, आपला तरुण काय परिस्थितीमध्ये उभा आहे हा विचार करण्याची मी आणि माझं कुटुंब आणि छत्रपती शिवाजी महाराज, माझे आई वडील हे सर्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे, आपली संस्कृती डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. त्यामुळे माझं पडत असणारं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक या ठिकाणी पडलं तर खऱ्या अर्थाने आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतोय किंवा जन्मोत्सव साजरी करण्याच्या आपण म्हणतो की त्या आपण लेवलची येऊन. कारण नमस्कार करताना आपल्याला वाटलं पाहिजे की मी त्या पद्धतीने बदलतोय का. मॅनेजमेंट
बऱ्याच वेळा मी कदाचित ह्याच्या अगोदर सुद्धा उल्लेख केला असेल की मॅनेजमेंट म्हणजे काय, इंग्लिश शब्द आहे. थोडासा विचार करा की मॅनेजमेंट शब्दामध्येच काय की मॅनेज मी, मला स्वतःला मॅनेज करता आलं पाहिजे. माझ्यामध्ये शरीरिक असेल, माझी शारीरिक संपत्ती असेल, त्या दृष्टिकोनाने मी स्वतःला तयार करतोय का, मानसिकरित्या तयार करतोय का, वैचारिकरित्या माझ्या आध्यात्मिक बैठक काय आहे. मॅनेजमेंट मला सुद्धा जीवनामध्ये पुढे जात असताना मला माणसं मॅनेज करायला लागणार आहे. मला मित्र त्या पद्धतीने मला जोडता आले पाहिजे. म्हणजे मला स्वतःवरती काम करायला लागेल, माझ्या मित्र परिवारावरती काम करायला लागेल. आणि त्याच्या पुढं एक लक्षात ठेवा की मॅन इज अ जेम. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात धर्म पंथ बघितला नाही. त्यामुळे प्रत्येक जातीतला, प्रत्येक धर्मातला माणूस त्याच्यातली क्वालिटी काय, त्याच्यातली स्किल काय ते बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला जवळ केले. म्हणून मॅनेजमेंट शब्द ज्यावेळेस एकच शब्द आहे, पण त्याच्या तिन्ही गोष्टी येतात की प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगला गुण आहे. आपण सुद्धा आहे ना, आपण सुद्धा एक हिरा आहे. हे आजच्या दिवशी आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. मी हिरा आहे, मला स्वतःवरती काम करायचंय आणि मला माणसं जोडायची, मला माणसं उभी करायची. चांगला माणूस मला माझ्या बरोबर घ्यायचा आहे, चांगला मित्र परिवार मला जोडायचा आहे. आणि हा विचार आजच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु म्हणतो ना, याच वेगवेगळ्या देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरी केला जातोय. आणि आपल्याला सुद्धा तो अभिमान पाहिजे की आपण त्या शिवनेरी पासून ते जिथून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जन्माला आले. म्हणजे माणूस जन्माला येतो, परत जातो, पण त्याचे विचार आज आपण जर आपल्यामध्ये उतरवले, आपण प्रतिपश्चंद्रलेख हे म्हणतो ना की चंद्र सूर्य जोपर्यंत राहतील तोपर्यंत त्यांचा महिमा राहणारच आहे. पण आज ते 396 वर्ष, आज आपल्याला पाठीमागची पिढी, आजी आजोबा तिथपर्यंत माहिती, पण त्याच्या पुढचं कारण का, तर एखादा चांगला विचार, एखादा चांगला गुण आपण जीवनात मध्ये या निमित्त म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे. पण ऑलरेडी आपल्या सर्वांनी या शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं, त्यातले जे गुण आहेत ते गुण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आपण केल्यासारखं होईल. एवढा विचार मांडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. खरंच आज जे जे या शिवजयंतीसाठी उपस्थित आहेत ते सर्वच जण भाग्यवान आहेत. कारण अशा निमित्ताने विचारांची तुमच्या समोर एक उजळणी होत असते आणि तुम्हाला त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं किंवा काहीतरी मोटिवेशन मिळतं आणि ती आपल्या जीवनाच्या प्रवाहाला एक नवीन चालना मिळाल्यासारखी असते. तर या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी सहभाग घेतला. त्यामुळे मी राष्ट्रीय सेवा आयोगाच्या वतीने मनपूर्वक तुमच्या सर्वांचेही आभार मानते. यानंतर